नमस्कार मंडळी, मी दीपेश कदम आपल्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करतो, ज्याचं नाव आहे लाईफ अनस्क्रिप्टेड. आज सुट्टी होती मला, काय नाही, दवाखान्यात तब्येत जरा बरी नाही, 2-3 दिवस झाले सर्दी खोकला झालं चालू. हे वातावरण चेंज होतं पावसामुळे, त्याच्यामुळं सगळीकडे तेच आहे, सगळ्यांना बहुतेक तोच आजार झालेला आहे, व्हायरल इन्फेक्शन. डॉक्टरकडे आलं जाऊन. काय नाही, पावसाळी वातावरण थोडं एन्जॉय करतो आहे. तसं घरात बसून पण कंटाळा आला, आजार पण आहे, जाऊ शकत नाही कुठं. आता घरात एकटाच होतो दुपारचा. पावसाळी वातावरणाचं एकदम ढगाळ वातावरण तुम्हाला दाखवतो मी, एकदा बघा तुम्ही. पूर्ण ढगाळ वातावरण आहे, सकाळपासून ऊन होता कंटिन्यू, आता एवढं ढगाळ वातावरण आहे ना, काय जाळेमध्ये क्लिअर दिसत नाही आहे. घरात आहे मी, त्यामुळे खिडकी पण दाखवतो, थोडं दूर घेतो, दिसते की नाही क्लिअर काय माहिती. ढगाळ वातावरण आहे, तुम्ही बघितलं असेल. आता ढगाळ वातावरण आहे. बघू. आकाश जाधवने मला फोन केला, मी घरात होतो, जेवत होतो. आकाश जाधव आपल्या कामावरचा मित्र, त्याने फोन केला की भाई कुठं जातोयस की घरात आहेस वगैरे, काय प्लॅन आहे का तुझं. म्हटलं काय नाही, सध्या जेवतो, दवाखान्यात आलो, गोळ्या वगैरे घ्यायच्या. मी त्याला अगोदर नाही म्हटलं, पण नंतर बघूया जाऊया असं प्लॅन मनात आलं, जाऊ की नको. पण जर ही आईने व्हिडिओ बघितला ना माझी, जर मी टाकली यूट्यूबला, तर माझे काय सालपाट सोडणार नाही. बाबा आपल्याला कोकणातलं आहे, तुम्हाला माहितीच कशा आहे. तर व्हिडिओ चुकून जरी तिने बघितला किंवा बाबांनी जरी चुकून दाखवलं, बाबांनी जरी चुकून दाखवलं आईला किंवा कोणी बहिणीने वगैरे, तर माझी काही सालपाट जाणार आहेत पाठीची. तर आकाशनं म्हटलं 20-25 मिनिटामध्ये फेरी मार, तो येईल गाडी घेऊन, मग जाऊया. बघू, भिजायचं नाही आपल्याला पावसात, रेनकोट वगैरे काहीतरी घेऊन जाऊया. थोडं फक्त कुठं झरं लागलेत का वगैरे ते फक्त वागायचं का, नॉर्मली असं कुठं नाही, की फक्त आपल्याला व्ह्यू कॅप्चर करायचं आहे डोंगराची, इथून खालूनच डोंगरावरती प्रॉपर. पाऊस नसेल तर जाऊ, पाऊस असेल तर जाणार नाही, कारण का रस्ते वगैरे एकदम काय म्हणतात ते निसटते झालेत रस्ते, त्यामुळे जायला पण मिळणार नाही बहुतेक वरती. बघूया आता तो किती वाजता येतो, तो येण्याची वाट बघतोय. तो जेव्हा कॉल करेल मग तो जाऊया पुढं. बघू प्लॅन अजून तरी सध्या तरी डोंगराजवळच केला आहे, खालती वरती जायचं का प्लॅन केलेला नाही. पावसावर निर्भय आहे. पाऊस जर नाही पडला तर ठीक, पडला तर काय बाबा भिजलो, घरात बघितलं उद्या आईने आल्यावर का मला काय वाट लागली माझी समजा. सध्या त्यात आणि आपल्याला काय तब्येत बरी नाही आहे, नाकातल्या नाकात बोलायला लागते. तर मंडळीनो आपला प्लॅन जरा फिसकटलाय. आकाश काय आला नाही, मला वाटलं येईल तो, पण आला तर काय नाही. आता वाटलं संध्याकाळचे 6 वाजले, त्याची वाट बघून दमलो, मी झोपलो, मग गोळी खाल्लेले झोपलो. म्हटलं येईल, आलं तर नाही काय. आता मी किशनला फोन लावलाय, किशन आला तर ठीक, नाहीतर तर काय आपण इकडनं जाऊया. आता तुमचं निघून इकडे आतमध्ये जाऊया, आणि इकडनं आतमध्ये असते तर खालचं ब्लॉक करत जाऊया. तू काय कुठे झाडं वगैरे दिसले असतील तर बघूया, फक्त दाखवतो, बाकी काय नाही. हा आतमध्ये जायला रस्ता लागतो, इथून बऱ्याच गाड्या जातात, गाड्या जाण्यासाठी हा रस्ता इथं बारीक छोटे मोठे झरे असतील ना, तिथं झऱ्यांजवळ जायला इकडनं रस्ता आहे. लय जुना रस्ता आहे, पण रस्त्याची वाट लागते. उन्हाळ्यामध्ये इकडनं ट्रक वगैरे चालू असतात, डंपर चालू असतात, आयवा डंपर्स माती नेण्यासाठी, त्यामुळे रस्त्याची वाट लागते इकडं. आता सध्या तरी रस्ता आहे बऱ्यापैकी, तर आपण इकडनं जातो आतमध्ये. इकडनं जाऊन आपण तिकडनं वाळसमोर या साईडला इकडनं येऊ. बघू आता काय कसं कुठं काय आहे, काय पाणी वगैरे भरलं आहे का, म्हणजे चांगलं असं पोहण्यासाठी वगैरे. पण आपण ते काय पोहणार नाही, आपली तब्येत नाही बरी. तर बघूया, लोक तर काय एव्हरी सॅटर्डे संडे येतात इथं विकेंडला, एन्जॉय करतात. संडेला आपण आराम केला पूर्ण दिवसभर, डॉक्टरने टोचलेली सुई, आपण दिवसभर आराम केला आहे.
बघू आता इकडनं कुठं दिसतंय का चांगलं काय झरे वगैरे. हां तुम्हाला दाखवतो तिकडे ते झरा आहे एक मधल्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला दिसला तर बरा. इथं मध्ये झरा आहे ना, आपण त्या झऱ्यामध्ये दरवर्षी जातो. दरवर्षी झुमिंग बघू किती होते. हा वाला आपण दरवर्षी जातो या झऱ्यामध्ये. तर कामाला लागल्यापासून तिकडे कधी जाणं झालंच नाही पावसाळ्यामध्ये. त्या तिथे तुम्हाला जो दिसतो ना तो साईबाबाचं मंदिर आहे. आपण तिथं गेलो होतो कोविडमधली तिकडची व्हिडिओ होती, शॉर्टमधली केली होती. आता जाऊया इकडनं बघूया पुढे कुठं झरा वगैरे दिसतोय का. ही जी खाण दिसते ना, इथं आपली पोरं आंघोळीला येतात पावसाळ्यामध्ये. लय मजा येते आंघोळ करताना, इथं पोहायला लय मजा येते. काही खाण ना खोल आहे जरा, हे 3-4 माणसं बुडतील एवढा खोल आहे उंचीला. इकडं बघा पाणी किती निव्वळ आहे, किती स्वच्छ पाणी आहे बघा इथं. इकडं कोणी एकट्याने येऊ नका आंघोळीला, ज्याला अंदाज आहे ना तिकडे पोहतील. आता इकडे कसं आम्ही इकडे गावातले लोक, आम्हाला माहिती कुठल्या खाणीला काय खोल कुठली आहे कुठं आहे नाही, आम्ही इकडे पोहतो आम्हाला माहिती आहे. बाकीचे जर बाहेरची कोण लोक आले ना त्यांना इकडं खोल पाण्याचा अंदाज येणार नाही. जरी आलंच ना ते हा वडाचं झाड आहे ना, हा वडाचं झाड लक्षात ठेवा. या वडा झाडाच्या बॅक साईडला ही खाण लागते. हे जे पाणी आहे ना झऱ्याला, हा आमच्या इकडच्या लोकांचा पिकनिक स्पॉट आहे. लाज होत आला ना का थोडं बरं वाटतं. एवढं लय पाणी बारीक झालं. काल पाऊस भरपूर होता, आज दिवस भरून होता. आणि या साईडला पण आहे वरती. पाण्यातून जायला आता जरा निसटती वाट आहे, शेवाळे आलेले त्याच्यामुळे समजत नाही जायचं ते काय जायचं. काही लोक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येतात की दारू पिण्यासाठी येतात तेच समजत नाही. पाय निसटतात इथं. ते आपण बघूया, जाऊया इथून चांगलं पाणी पण. मित्रांनो मला समजत नाही लोकांचं काय, पावसाळ्यामध्ये लोक आहेत ना डोंगरावर फिरायला येतात की दारू प्यायला येतात. बघावं तर इकडे सगळीकडे दारूच्या बाटल्या इथं खाली पितात. 3-4 जण दारू पितात. जेवण चांगले निसर्ग तयार केला आहे, त्याचा आस्वाद घेण्यापेक्षा लोक दारू पितात. पावसाळ्यात लोक हेच करतात पावसाळ्यामध्ये. आलं फिरणं कमी, निसर्गाचा आस्वाद घेणं कमी आणि दारू प्यायचं. मग का ना निसर्ग खवळणार. हां काम उगाच तुम्हाला दरडी का ना कोसळणार इकडे तिकडे. हां समजून घ्या जरा. तुम्ही शिकले सगळे लोक. आमच्या कोकणात येऊन बघा एकदा तुम्ही, तुम्हाला कुठं दिसतं का अशी काय तू गोष्ट. तर मित्रांनो तुम्हाला एक खोदलेलं दिसतंय ना सगळं खणलेलं, हे सगळं भरावासाठी माती नेलेली आहे इथली. त्यामुळे सध्या डोंगर पोखरणी चालू आहे, निसर्गाची वाट लावणी चालू आहे, बाकी काय नाही. काळोखाने अगोदर आपल्याला जायला लागेल घरी नाही म्हणता येणार, निदान ॲटलिस्ट
रोडजवळ जायला लागेल, रस्त्यापर्यंत पोचलं पाहिजे. कारण का पावसा पाण्यातनं जनजनावरांची भीती जास्त असते, बेसिकली सापांची जास्त भीती असते. त्यामुळे आपल्याला लवकर इकडनं निसटायला हवं. बघा मासे चढता येत ना, अरे वा, चढण्याचे मासे जात आहेत छोटे छोटे, चांगलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी डोंगर, आपले सह्याद्रीची ओळख करून दाखवतो. जे समोर दिसतोय ना, झूम करतो जरा, हा समोर दिसतोय ना, हा समोर तो आहे कलावंतीन दुर्ग इथे, आणि हा आहे प्रबळमाची म्हणजे प्रबळगड. समोर तिथं दिसतोय, कुठे गेला हा जो इकडे दिसतोय ना, हा आहे चंदेरी किल्ला. आणि तिथं ढगांच्या आड लपलेला एक डोंगर आहे, तो आहे श्री मलंगगड. त्याला लोक हजी मलंग म्हणतात, हाजी अली म्हणतात, पण आपल्या शिवभक्तांच्या नजरेमध्ये आणि आपल्या मनामध्ये आहे तो फक्त श्री मलंगगड, तो तिथे आहे. मित्रांनो तुम्ही निसर्गाचा आस्वाद घ्या. एक विहंगम दृश्य दाखवतो. हे बघा काय भारी दृश्य आहे. ही जी समोर बिल्डिंग दिसते ना मोठेवाली, ही मॅरेथॉन आणि सायबर सिटी, आणि तिकडे मागे दिसते ना एकदम शेवटला तिकडे, ती आहे हिरानंदानी बिल्डिंग. नंबर व्ह्यू दिसतो, एक नंबर. आणि या साईडला बघा तुम्ही वातावरण किती ढगाळ वातावरण, पूर्ण पाऊस भरलेला आहे. माझ्यामध्ये तरी पनवेलमध्ये पाऊस जोरदार पडतोय, फुल बॅटिंग चालू आहे इकडे पावसाची. मंडळीनो आता आपल्याला इथे व्हिडिओ आपले थांबवावे लागणार आहे, कारण का काळोख पण भरपूर व्हायला आला आहे आणि मोबाईलची चार्जिंग पण संपायला आले. सॅटर्डे संडे लोक फिरायला येतात ना, तुम्ही पण येत जा, काय हरकत नाही. फक्त घाण करू नका. दारू वगैरे पिणारे एवढे लोक जास्त येतात आणि घाण करून जातात, बाटला वगैरे इकडे तिकडे टाकून जातात. एन्जॉय करायला येतं, एन्जॉय करा, पण दारू वगैरे पिऊ नका आणि कचरा इकडे तिकडे टाकू नका. कचरा बऱ्यापैकी यावेळेला तरी कमी दिसते, मागच्या वेळेला पूर्ण भरलेला होता कचरा. निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढं कोण जाऊ नये. निसर्गाचं त्याच्या मनावर आलं ना तर कधी काय करू शकतो. कचरा वगैरे करू नका. एन्जॉय तुम्ही पूर्ण तुमची अख्खी लाईफ एन्जॉय करा, पूर्ण मान्सून एन्जॉय करा. हां, जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय.